हॅलो मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल की मी आज माझी एंट्री 9:15 घेतली एक्झॅक्ट. ओके, आणि ती एंट्री कुठे घेतली ते पहिले तुम्हाला सांगतो. तुम्हाला पोझिशन तर दाखवीनच मी, पण एंट्री कुठे घेतली ते सांगतो. मी ऑलमोस्ट मार्केट ओपन झाल्या 2 सेकंदामध्ये डाऊन साईडला एंट्री घेतली. माझी एंट्री ह्या लेवलला होती आणि मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की गॅप डाऊन झालं की माझ्यासाठी थोडं नेगेटिव्ह आहे. अगर तुम्ही माझा ॲनालिसिस बघून ट्रेड घेतला असेल तुम्हाला आय होप तुम्हाला प्रॉफिट तर नक्कीच झालं असेल. ओके, तर आता मी तुम्हाला दाखवतो की मी माझी एंट्री घेतली आणि माझा प्रॉफिट अँड लॉस कुठे झाला ते मी तुम्हाला सगळं दाखवतो. तुम्हाला पहिला ती माझी पोझिशन दाखवतो. हे बघा, ही माझी पोझिशन आहे. मी आज फक्त 804 रुपये प्लस झालं आहे. पहिली जी एंट्री दिसते 22,500ची, मी एकदा रिफ्रेश करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, जी पहिली एंट्री दिसते 22,500ची त्याचा कॉल मी सेल, अगर तुम्ही त्याचा टाईम बघितला तर 9:15 आणि एक्झॅक्ट 0.2 सेकंदाला मी एंट्री घेतली. मी जसं सांगितलं की नेगेटिव्ह मार्केट आहे माझ्यासाठी, मी डायरेक्ट त्याच सेल केला. तुम्ही शॉक होईल की माझा एस एल कुठे गेला. ठीक आहे, कारण इकडे माझा एस एल जायचे चान्सेस नाही. बरोबर, तुम्ही 1 मिनिटाचा टाईम फ्रेम आला ना, कारण मी 1 मिनिटाच्या ह्याच्यात एंट्री घेतलेली त्यावेळी. तर माझी एंट्री ह्या लेवलला आल्यानंतर ठीक आहे, त्यापर्यंत पण माझा प्रॉफिट अँड लॉसकडे लक्ष नव्हतं. माझा लॉस मी मॅक्झिमम ठेवलेला 1000 रुपयाच्या आसपास मी ठेवलेला आणि मॅक्झिमम 2 एंट्री घेणार होतं. ओके, मी फक्त 2000 रुपये लॉस ठेवलेला माझ्यासाठी. आणि जसं इथून इथे मला वाटलं कॉस्ट टू कॉस्ट झालं असेल, पण जसं मी माझ्या पोझिशन बघितलं तिकडे डायरेक्ट मला 2500 रुपये लॉस दिसला. ठीक आहे, आणि तो मग मी डायरेक्टली मार्केटमधून बाहेर निघालो आणि त्याच्यानंतर माझं ऑलरेडी मी जसं फिक्स केलं की 2000च्या वरती मी लॉस देणार नाही, जसं कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं ना, तसं मी त्याच्यानंतर मार्केटमध्ये ओपनच नाही केलं मार्केट. अगर तुम्ही माझी मग दुसरी पोझिशन बघाल जी 20,900चा जो पी सेल केला, तो पी तुम्हाला ती टाईम दाखवतो किती वाजता सेल केला. तुम्ही अगर बघत असाल मी माझी एंट्री घेतली आहे 1:45 म्हणजे 1:45च्या आसपास एंट्री घेतली आणि त्याचा एक्झिट पण मी लगेच घेतला. आणि एक्झिट कसा घेतला ते पण सांगतो तुम्हाला. 1:53 आणि 35 सेकंड म्हणजे ऑलमोस्ट मी 8-10 मिनटामध्ये मी ती पोझिशन एक्झिट केली आणि त्याची एंट्री मी तुम्हाला दाखवतो. मी अगर 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती मी ती एंट्री घेतली. जसं त्याने हाय ग्रीन कॅन्डल बनवला ना, ह्या रेड कॅन्डलनंतर जसं ग्रीन कॅन्डल बनवला आणि ग्रीन कॅन्डल जसं हाय ब्रेक केला, मी माझी एंट्री घेतली आणि मी म्हटलं माझा जो एस एल आहे 2,500 ऑलरेडी मी लॉस झालो, तो लॉस कवर करून अगर मला 1000 रुपये तरी मिळतात ना आजच्या दिवसात तरी मी खुश होतो. आणि त्या हिशोबाने जसे 1000 रुपये आले मी माझी पोझिशन एक्झिट करायला गेलो. ओके, आणि त्याच्यामध्ये मग स्लिपरेजेसमध्ये माझे 800 रुपये मला मिळाले. पण ठीक आहे, ब्रोकरेज पण जास्त नाही गेला, 201 रुपये जास्तीत जास्त ब्रोकरेज गेला असेल. लॉस होण्यापेक्षा ॲक्च्युली हे ठीक आहे, म्हणजे काय नाही तर काहीतरी आलं. ठीक आहे, कारण मार्केटला तुम्ही बघत असाल जिथे मी एंट्री घेतली तिथून अगर इथे मला ऑलरेडी 4000 प्लस यायला पाहिजे, तर माझा एस एल फक्त आणि फक्त वॉलेटाईल प्रीमियममुळे गेला. ठीक आहे, आणि मी ॲक्च्युली दुसरी एंट्री घेणार नव्हतं, पण माझ्या सेटअपमध्ये हलकासा ट्रेड बसत होता आणि फक्त मॅक्झिमम 200 ते 500 रुपयाचा माझा लॉस होता, एस एल होता. त्याच्यामुळे ती एंट्री घेतली आणि माझा लॉस कवर करून मी 1000 रुपये प्लस आलो. ठीक आहे, आणि आता आपण बघू शकतो की आपण उद्या मार्केटमध्ये काय करू शकतो आणि आपल्या उद्या काय ट्रेड मिळू शकतं. तर मी उद्या बँक निफ्टीमध्ये करणार आहे मोस्टली, कारण बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीची मी ॲनालिसिस करून सांगतो. तुम्हाला आता मी निफ्टीचं सांगतो आणि बँक निफ्टीची एक्सपायरी मी सगळं तुम्हाला शेवटी सांगेन. जसं मी ऑलरेडी एक लेवल मार्क केला आहे 22,411चा, बरोबर. तर तो लेवल का मार्क केला मी तुम्हाला सांगतो. अगर तुम्ही लांबपर्यंत याल ना तर तुम्हाला इथे क्लिअर दिसेल. त्याने इथे खूप वेळा सपोर्ट घेऊन मार्केटवरती गेला, बरोबर. त्याच्यानंतर इथून परत वरती, त्याच्यानंतर इथून आणि एक शेवटचं तुम्हाला मी दाखवतो सपोर्ट. मार्केट एवढं डाऊन ट्रेंड आल्यानंतरसुद्धा ह्या सपोर्टवरून ते मार्केट बऱ्यापैकी वरती गेलं. ठीक आहे, ऑलमोस्ट 400 पॉईंट. ठीक आहे, तर आपल्याला उद्या काय ट्रेड मिळतो ते तुम्हाला सांगतो. समजा मी जो लेवल दिला 22,411 या लेवलच्या अगर खाली ओपन होत असेल मार्केट आणि पहिली रेड कॅन्डल बनत असेल, मी 2 कॉल सेल करू शकतो. आणि जसं त्याचा लेवल ब्रेक केला मी 2 एंट्री घेईन, 2 कॉल सेल करेन आणि मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. एकदा एस एल झाला आणि परत सेम त्यात लेवल आला तर मी अजून एकदा एंट्री घेईन. ओके, आणि जसं माझा टार्गेट 1:2 झाला तर मी माझा एस एलला सरळ कॉस्ट टू कॉस्ट करीन आणि कमीत कमी 1:4 किंवा 1:5च्या आसपास मी टार्गेट घेईन. ठीक आहे, कारण आता उद्या मार्केट पडत असेल ना तरी बऱ्यापैकी पडणार. ठीक आहे, त्याच्यामुळे उद्या चांगला ट्रेड मिळायचे चान्सेस आहेत. आणि मी ट्रेड कुठे नाही करणार ते तुम्हाला सांगतो. जसं मी ऑलरेडी एक लेवल दिला आहे 23,115 आणि 22,411. मोठा गॅपअप झाला, अगर ह्या मोठ्या गॅपअपच्या मध्ये मार्केट असेल ना तर मी अजिबात एंट्री नाही घेणार. त्याचं रिझन सांगतो का, कारण ह्या लेवलच्या मध्ये मार्केट हे फक्त आणि फक्त वॉलेटाईलच करणार. ठीक आहे, तुम्हाला क्लिअर ट्रेड मिळणार नाही, त्याच्यामुळे प्रॉफिट होण्याचे चान्सेस कमी आहेत. ठीक आहे, जसं मी काल तुम्हाला सांगितलं अगर तुम्ही 5 मिनिटाचा रेड कॅन्डल ब्रेक करता तर तुम्हाला एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट होऊ शकतं, एक ट्रेंडी मार्केट मिळू शकतं.
अगर आज तुम्ही फिन निफ्टीचं अगर तुम्ही बघत असाल तर 50 रुपयाचा प्रीमियम हा 700 रुपयाला गेला आहे. ठीक आहे. अगर तुम्ही बाईंग करत असाल माझं ॲटलिस्ट तुम्ही एकदा तरी बघितलं असेल, ट्रेड घेतलं असेल तर तुम्हाला 500% प्रॉफिट झाला असता. ओके. त्याचप्रमाणे समजा एकदम मोठा गॅपअप झाला आणि 23,115चा लेवल ब्रेक केला तरी मी 2 पी सेल करीन. ओके. आणि सेम असणार मॅक्झिमम माझं टार्गेट 1:4 किंवा 1:5च्या आसपास असेल आणि मॅक्झिमम 2दा एंट्री. ओके. सेम. आणि आता आपण बँक निफ्टीची एक्सपायरी स्पेशल काय ते बघूया. बँक निफ्टीचं पण बघाल तर बँक निफ्टीने ह्या लेवलला सपोर्ट घेऊन खूप वरती रॅली घेतली आणि त्याचप्रमाणे इथे त्याने परत इथं रेजिस्टन्स फेस केला. ठीक आहे. ग्रीन कॅन्डल बनत, ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक न करता मार्केट खाली आला आहे. तर त्याच्यासाठी हा एक माझ्यासाठी एक बऱ्यापैकी आता रेजिस्टन्स फेस करू शकतो. त्यामुळे उद्याचा पण एक फंडा क्लिअर आहे की जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करायचं. अगर मी जो लेवल दिला 48,300, ठीक आहे. अगर 48,300च्या खाली अगर मार्केट ओपन करते आणि पहिली रेड कॅन्डल बनते आणि जसा त्याचा लो ब्रेक करत असेल तर आपण कॉल सेल करू शकतो किंवा पी पण बाय करू शकतो आपण. ते आपल्यावरती असतात. आणि मी जसं दोन कॉल सेल करणार, 2 लॉट कॉल सेल करणार आणि जसं त्याचा माझा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला मी माझा एस एल कॉस्ट टू कॉस्ट करू 1:4 किंवा 1:5साठी बघणार आणि मॅक्झिमम 2दा एंट्री. एकदा एंट्री घेतली एस एल गेला आणि परत सेम लेवलला आली तर मी अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. अशा 2दा एंट्री मॅक्झिमम. आणि 49,700 आणि 48,300 अगर ह्याच्यामध्ये मार्केट ओपन होतं तर मी एंट्री नाही घेणार. ते मार्केट वॉलटाईल असणार. ठीक आहे. कारण अगर मोठा ट्रेंड हवा असेल तर ह्याच्या खाली जायला पाहिजे किंवा 49,700च्या वरती मार्केट गेला तर एक मोठा ट्रेंड मिळू शकतो. ठीक आहे. खूप मोठा गॅपअप झाला आणि डायरेक्ट तोडतं तर मी वरच्या साईडला परत 2 पी सेल करीन आणि त्याचा मॅक्झिमम एस एल असणार 40 पॉईंटचा एस एल ठेवेन मी. ओके. आणि टार्गेट 1:4 आणि 1:5च्या आसपास असेल. ठीक आहे. बँक निफ्टीमध्ये मी मॅक्झिमम 40 ते 50 पॉईंटचा असेल तर कदाचित उद्या पण प्रीमियम जास्त असू शकतात त्याच्यामुळे. ओके. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.